साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सराईत गुन्हेगार संदीप चव्हाण एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध। एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार संदीप प्रल्हाद चव्हाण यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करून त्याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली। पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यापासून ही 19वी तर या वर्षातील 15वी कारवाई असल्याची माहिती कक्षातून सांगण्यात आले। सोलापूर शहरातील घरफोडीसह अन्य गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार संदीप प्रल्हाद चव्हाण वय 38 वर्ष राहणार पारधी वस्ती याच्याविरुद्ध एमआयडीसी जोडभावी पेठ आणि सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या दप्तरी अनेक गुन्हे दाखल आहेत। संदीप चव्हाण हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून जबरी चोरी, घरफोडी, गैरकायद्याची मंडळी जमविणे, दुखापत करणे, खंडणी मागणे आणि धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्याकरिता करीत आला आहे। त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 10 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे। संदीप चव्हाण याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याचे सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। संदीप चव्हाण यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती। त्यानंतरही संदीप चव्हाण याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली। त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृतीस वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी शुक्रवारी 29 डिसेंबर रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास शनिवारी 30 डिसेंबर रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करण्यात आली। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र सिंग बायस आणि एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, पोलीस शिपाई विशाल नवले यांनी पार पाडली।